नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मित्रांनो, आता ऋषिकेश आणि जानकी समोर आता हा मास्कमॅनच्या वेशामध्ये सौमित्रा आहे हे जेव्हा त्यांना कळते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्रा तर येते आहे, मग तो मास्कमॅन कुठे आहे? तर तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश तो मास्कमॅन इथेच कुठेतरी असला तर. आणि तेवढ्यात माया आता जोरात किंचाळते आणि मायाच्या मागे जे काही आता तेथे जे डबे वगैरे ठेवलेले आहेत, खोके वगैरे, आता मात्र माया जोरात ओरडते. तेव्हा सर्वजण मायेकडे पाहतात तर आता मास्कमॅन तेथे लपलेला असतो. तेव्हा मास्कमॅन लगेच आता सगळ्यांना तेथून घाबरून मात्र जायला पळून निघतो, परंतु ऋषिकेश त्याच्या मागे धावतो. तेव्हा आता ऋषिकेश त्याच्या मागे पळत असतो, मास्कमॅन पुढे पळत असतो. सर्वजण आता त्यांच्या मागे धावतात. शेवटी ऋषिकेश मात्र मास्कमॅनला पकडतो आणि विचारतो की तू कोण आहेस? ऋषिकेशने मास्कमॅनच्या डोक्याला पिस्तूल लावलेला असतो. ऐश्वर्या आता चोरून झाडामागून हे सर्व पाहत असते आणि तेवढ्यात मास्कमॅन मात्र ऋषिकेशला धक्का देतो आणि ऋषिकेशच्या हातातील जी गन आहे तर ती खाली पडते. तेव्हा जानकी, माया हे सगळेजण धावतच तेथे येतात. आता ऋषिकेश आणि मास्कमॅन या दोघांमध्ये झटापट होत असते. मास्कमॅन जोरात आता ऋषिकेशच्या पोटामध्ये मारतो. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा खूप चवताळतो आणि मास्कमॅनला चांगलं तो अगदी मारत असतो. ऐश्वर्या लांबूनच हे सर्व पाहत असते. लताबाई सुद्धा आता घडलेला प्रकार आहे तो डोळ्यांनी पाहत असते. माया, सौमित्र हे सगळेजण आता तेथे उभे असतात. तेव्हा आता ऋषिकेश मास्कमॅनला जोरात ढकलून देतो आणि ती जी गन आहे तर ती गन घ्यायला जाणार, तोच लगेच मास्कमॅन पुन्हा ऋषिकेशला पकडतो आणि ती गन स्वतः घ्यायला जातो. ऋषिकेशला बाजूला अगदी लुटून देतो. तेव्हा ऋषिकेश पुन्हा त्याच्या अंगावर धावून येतो. तेव्हा आता ऋषिकेश त्याला चांगलं मारतो आणि पुन्हा ढकलून देऊन त्याच्या अंगावर धावून जाणार, तोच लगेच आता मास्कमॅन आपल्या जे काही आता म्हणजे कमरेला बंदूक असते तर ती बंदूक काढून आता ऋषिकेशवर अगदी तो गन धरून उभा राहतो. ऋषिकेश धावतच जात असतो, तोच लगेच मास्कमॅनने ऋषिकेशवर आता बंदूक धरलेली असते. ऐश्वर्या मात्र चोरून आता हे सर्व पाहतच असते. तेव्हा आता मास्कमॅन ऋषिकेशवर गोळी चालवणार, तोच लगेच जानकीचं लक्ष त्या खाली पडलेल्या गनवर जाते. जानकी लगेच आता एका क्षणात ती गन उचलते आणि ऋषिकेशच्या आता जी काही आता ती बंदूक त्या मास्कमॅनने धरलेली आहे त्याच हातावर जानकी आता गोळी मारते. सर्वजण जानकीकडे पाहतात. तेव्हा आता मास्कमॅनच्या हाताला गोळी लागलेली असते, त्यातून रक्त येत असते आणि त्याच वेळेस मास्कमॅन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता ऋषिकेश आणि सौमित्र लगेच मास्कमॅनला पकडतात. आता मास्कमॅनला पकडल्यानंतर ऐश्वर्या तर खूप घाबरते. आता मात्र जानकी अगदी म्हणजे तिला घाबरलेली असते, कारण तिने आज ही बंदुकीतून गोळी चालवलेली असते. लताबाई आणि माया तर खूप घाबरतात. तेव्हा मात्र आता मास्कमॅनच्या चेहऱ्यावरचा जो काही आता जो मास्क आहे तर तो काढल्यानंतर आता लताबाई आणि ह्या माया ओळखतात. ऋषिकेश विचारत असतो की कोण आहेस तू? तेव्हा आता माया आणि लताबाई ह्या दोघी म्हणतात की हा तर रवी आहे, हो की नाही माया? तेव्हा मात्र माया आता ही पाहतच असते तर जानकी म्हणते की रवी? कोण रवी? लताबाई म्हणत असते की हा तर आम्हाला रेशन आणून द्यायचा, हा मास्कमॅन नाही. तेव्हा आता माया सुद्धा म्हणते की हो, हा मास्कमॅन नाही. तेव्हा मात्र आता ऋषिकेश विचारतो की तू कोण आहेस? तेव्हा आता लगेच त्या संधीचा फायदा घेऊन लगेच हा रवी आहे जो काही लताबाई आणि माया यांच्यावर पाळत ठेवणारा होता. तर तो मात्र ऋषिकेशला एक जोराचा धक्का देतो आणि लगेच तेथून पळ काढतो. ऋषिकेश जोरातच ओरडत त्याच्यावर धावून जात असतो आणि शेवटी मास्कमॅन तेथून पळून गेलेला असतो. तेव्हा आता ऋषिकेश खूप चवताळतो आणि म्हणतो की हा मास्कमॅन नाही तर दुसरं कोण आहे मग? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की चला एक काम करा, आपण लवकरात लवकर इथून निघूयात. तेव्हा आता ऋषिकेश सौमित्रला विचारतो की तू ठीक आहेस ना? जानकी आता माया आणि लताबाई या दोघींना हाताला धरते आणि आता मात्र सगळेजण घरी निघून जातात. ऐश्वर्या आता विचार करते. ऐश्वर्या म्हणते जानकीला तर तिची आई सापडली, आता हे मास्कमॅनकडे ते पेपर सुद्धा आहेत. शेवटी आता माझं काय झालं? मला काय मिळणार? होत्याचं नव्हतं झालं त्या मास्कमॅनमुळं, मी त्याला नाही सोडणार. आता मात्र मी मास्कमॅनला नाही सोडणार म्हणून ऐश्वर्या मास्कमॅनवर खूपच भडकते. त्यानंतर आता इकडे सारंग, सौमित्र आणि सुमित्रा ह्या सगळेजण टेन्शन मध्ये असतात. नानांना सर्व हे सांगितल्यानंतर नाना सुद्धा आता यांच्यावर खूप रागवतात. इतकी मोठी गोष्ट होती, करण्याची काय गरज होती? तुमची हिंमत तरी कशी होते? एका शब्दाने तुम्ही मला का सांगावंसं वाटलं नाही? त्यावर आता अवंतिका म्हणते की नाना, ह्या सगळ्याचा तुम्हाला त्रास होऊ नये इतकंच आम्हाला वाटत होते. तेव्हा आता नाना खूप चिडतात. नाना म्हणतात की आणखीन आता काय व्हायला लागले? शेवटी तेच होतंय. अरे तुम्ही माझं मुलं आहात आणि हे बघा, तुम्ही माझी अगदी जीव की प्राण आहात. माझा तुमच्यावर किती जीव आहे याचा तुम्ही विचार का करत नाहीत? आणि माझा जीव किती तळमळत असेल
आणि माझा सुद्धा तुम्ही कसलाही विचार न करता अगदी स्वतःच्या जीवाशी खेळ करायला निघालात का? मला एक गोष्ट सांग बरं, तिकडे सौमित्र, जानकी, ऋषिकेश यांच्या जीवाला जर काही झाले तर आपण काय करणार आहोत बरं? आणि तेवढ्यात आता दारात सगळेजण येऊन उभे राहतात ना. आता ऋषिकेश म्हणतो की नाना, आता सर्वजण धक्क्यानेच पाहत असतात, परंतु शेवटी सगळ्यांना आनंद झालेला असतो की सगळेजण परत घरी येतात म्हणून. लताबाई आणि माया हे दोघी सुद्धा दिसतात. आता सगळ्यांचा चेहरा अगदी खुलतो, सगळ्यांना आनंदाचा धक्का बसलेला असतो. अवंतिका धावतच त्यांच्या जवळ जाते. नाना म्हणतात की ऋषिकेश, जानकी, सौमित्र तुम्ही जण आलात का? या या या. आता लताबाईला धरूनच सगळेजण आत घेऊन येतात. जानकी अवंतिकाला पाणी आणायला सांगते. अवंतिका धावतच किचन मध्ये जाते आणि पाणी घेऊन येते. लताबाईला आता अगदी शांतपणे तिथे बसवतात. अवंतिका सगळ्यांना पाणी देते. तेव्हा मात्र आता नाना हे सगळ्यांना, तुम्ही सगळेजण ठीक तर आहात ना? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो हो. मित्र सुद्धा म्हणते की लताबाई तुम्ही कशा आहात? ठीक तर आहात ना? तेव्हा आता लताबाई प्रेमाने सुमित्राला विचारते की तुम्ही कशा आहात? सुमित्रा म्हणते की अहो आम्ही ठीक आहोत, परंतु तुम्ही तिकडे वनवासात होतात, अहो ते नराधमाने तुम्हाला खूप वाईट वागवलं का हो? तेव्हा आता लताबाई म्हणते की अहो दिवस रात्र एकाच ठिकाणी त्याने आम्हाला कोंडून ठेवलं होतं, अगदी नजर कैदेत ठेवतात तसं, आणि रोज असं वाटायचं की संपून टाकावा स्वतःचा जीव, परंतु जानकीच्या भेटण्याच्या विचाराने मात्र एक एक दिवस मी अगदी काढत होते आणि आजचा हा दिवस मी पाहते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे सर्व आणि सर्व जानकीमुळेच झालेलं आहे. तर तेव्हा सुमित्रा जानकीचं कौतुक करते आणि म्हणते की जानकी, अगं तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे बाळा. हे बघ, तू जे काही ठरवते शेवटी तू ते करते. आईला सोडवण्याचा तू जो काही प्रण केला होता तो पूर्ण केलास आणि शेवटी तू तिला सोडून आणलं. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आई, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. आई आपल्या मुलांसाठी किती धडपडत असते, आपल्या मुलांसाठी किती काही करत असते, आणि मी एका आईसाठी इतकी तस्ती घेतली त्याचं काहीच नाही. त्यावर त्या नाना सुद्धा म्हणतात की हो जानकी, अगं तू तुझं कर्तव्य अगदी हिमतीने पार पाडलंस. त्यावर आता जानकी म्हणते की नाही नाना, मी एकटीने नाही तर ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी माझ्या मदतीला होते, त्यांच्याशिवाय हे सगळं काही शक्यच नव्हतं. तेव्हा आता नाना म्हणतात की खरं आहे, आणि हे बघा जानकीच्या आई, तुम्ही आता लेकीकडे आलेला आहात, त्यामुळे तुम्ही निवांत राहा आणि तुमच्या लेकीकडून चांगली सेवा करून घ्या. तेव्हा आता आजीचं तोंड मात्र वाकडं होतं. तर आता लताबाई आता म्हणते की सुमित्रा ताई आणि हे बघा नानासाहेब, मी जेव्हा कैदेत होते तेव्हा मात्र एकच गोष्ट मला खात होती की मी तुमचा विश्वासघात केला असं वाटायचं. तुमची माफी मागण्याची संधी मला परमेश्वर देईल की नाही, परंतु देवाने मात्र ती संधी दिलीच. आणि हे बघा, मी जे काही वागले बोलले त्यासाठी मनापासून मी तुमची माफी मागते. म्हणून लताबाई अगदी हात जोडून माफी मागत असते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तर पूर्णपणे वैतागून जाते. अगदी आपल्या डोक्यात मारत सयाजीला म्हणते, माझीच खूप मोठी चूक झाली, चुकले मी, कारण मी त्या माणसावर विश्वास ठेवला आणि त्या माणसाचं ऐकून मी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास. आणि हे बघा, अहो डॅडा, तो माणूस फ्रॉड निघाला, आता मात्र मी या सगळ्यामध्ये अडकणार. आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येते आणि ती खूप आता चिडचिड करत असते. तर आता सयाजी तिला म्हणतो की हे बघ पोरी, तू शांत हो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो मी कशी शांत हो, त्या मास्कमॅनने मला जानकीच्या विरोधात पुरावा आणून दिला होता, त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास बसला आणि मला असं वाटत होतं तो माझी मदत करतो, परंतु नाही, तो जानकीला फसून मात्र माझी मदत करतोय असं फक्त त्याने मला खोटं दाखवण्याचं नाटक केलं आणि त्यात म्हणजे मला फसवलं आणि शेवटी त्याने माझा गेम केला. तर सयाजी म्हणतो की अगं ए ऐश्वर्या, काय बोलतेस, काय गेम केला तुझा, नेमकं काय झालं ते मला सांग बरं व्यवस्थित. तेव्हा आता मास्कमॅन ऐश्वर्याला जे काही म्हणलेलं असतो की आता जानकीची आई माझ्या ताब्यात आहे, मी तिला असे सांगितले. ऐश्वर्याने त्याला विचारलेलं असतं की खरंच जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे का? तेव्हा आता मास्कमॅन खूप हसतो आणि माझ्याशी खोटं बोलतो की मी खोटं म्हणजे जानकीशी बोललो असे त्याने मला खोटं सांगितले. हा त्यांच्यामध्ये झालेला जो काही संवाद आहे तो सर्व आता ती सयाजीला सांगते आणि आता जानकीला सुद्धा तो असंच पटवून देणार होता आणि जानकीची आई जिवंत नाही असे त्याने मला सांगितले सुद्धा होते. आणि शेवटी जानकी आता जेव्हा ते पेपर्स घेऊन तेथे गेली तर आता लताबाईला त्याने तिच्या समोर घेऊन आला आणि लताबाईला मात्र त्याने जानकीच्या ताब्यात दिले. तर आता हे सर्व ऐकल्यानंतर सयाजीच्या पायाखालची जमीन सरकते. सयाजी म्हणतो की काय बोलते ऐशू, म्हणजे त्या जानकीची आई जिवंत आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, त्याने त्या जानकी बरोबर डील केलं होतं, तिने जर प्रॉपर्टीचे पेपर्स त्याला दिले तर आता तो जानकीच्या आईची निर्दोष सुटका करेल आणि तिच्या आईला तिच्या ताब्यात देईल आणि त्याने शेवटी तसेच केले. आणि त्या माणसाने मात्र त्याचा शब्द पाळला आणि माझ्याशी खूप मोठी गद्दारी केली, तो माझ्याशी खोटं बोलला. आणि डॅडा हे बघा, आता मात्र माझ्या हातामध्ये काहीच असं उरलेलं नाही म्हणून, म्हणजे डॅडा हे बघा, रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा आणि मास्कमॅन मला जे काही पैसे देणार होता ते सगळं काही दोन्ही माझ्या हातात
हातातून गेले तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं ऐशू असं कसं होईल, असं तुझ्या हातातून काही नाही जाणार। तेव्हा आता ऐश्वर्या पूर्णपणे वैतागलेली असते। ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो हे बघा असे कसे जाईल, म्हणजे तो मास्कमॅन प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा घेऊन गेला। तेव्हा आता सयाजीला सुद्धा खूप टेन्शन येते। त्यानंतर आता इकडे लताबाई हात जोडते आणि नानासाहेब सुमित्रा या दोघांना म्हणते की खरंच कोणत्या तोंडाने मी तुमची माफी मागू असं मला आता झालेलं आहे। तर खरं तर तुमच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत सुद्धा माझी होत नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की लताताई हे बघा असं बोलू नका, जे झाले ते गंगेला मिळाले, त्यावेळेस जे काही झाले ते केवळ ऐश्वर्यामुळे झाले। आमच्या सुद्धा हातातून काही चुका झाल्या, त्यामुळे आपण सगळेजण ते विसरूनच जाऊयात। आणि हे बघा तुम्ही घरी परत सुखरूप आला, तुमच्या मुलीला भेटलात, मग हेच आपल्या दृष्टीने खूप काही आहे, हो की नाही। तेव्हा आता जानकी आणि लताबाई पुन्हा एकमेकांना मिठी मारतात, प्रेमाने एकत्र येतात। सर्वांना तो आनंदाचा क्षण अगदी डोळ्यातून दिपून निघतो। तेव्हा आता माया हे सर्व पाहत असते। तर आता सुमित्राचं लक्ष जातं। सुमित्रा जानकीला विचारते की अगं ह्या कोण आहेत। तेव्हा आता जानकी मायाची ओळख करून देते आणि म्हणते की ही माया, आता आई सोबत ती माया सुद्धा त्या नरधामाच्या तावडीत होती, तिला आम्ही सोडवलं आणि या घरात इथे घेऊन आलो। तेव्हा आता नाना मायाला विचारतात की तुम्ही राहतात कुठे। तेव्हा आता माया सांगते की मी मुंबईत राहते, मी माया कुलकर्णी, माझे आई बाबा सुद्धा हे मुंबईलाच असतात। त्या मास्कमॅनने मला किडनॅप केलं होतं, परंतु त्याने मला का किडनॅप केलं होतं हे मला नाही माहिती। तेव्हा जानकी विचारते की म्हणजे तू त्याला विचारलं नाहीस का। तेव्हा आता माया म्हणते की मी त्याला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला होता, तसं त्याने मला काहीच सांगितलं नाही, त्यामुळे प्लीज मला कोणाचा तरी फोन मिळेल का, माझ्या आई बाबांना मला फोन करायचा होता। तेव्हा सारंग लगेच आता त्याच्या खिशातून फोन काढतो आणि म्हणतो की माझा फोन घ्या, आणि मायाच्या हातात तो फोन देतो। तेव्हा आता माया थँक्यू बोलते आणि फोन करायला बाजूला जाते। तेव्हा मात्र आता सर्वजण खूप खुश असतात। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला मात्र अगदी भीतीचे थरथर काप तिच्या अंगाला सुटलेले असतात, कारण आता लताबाई कोर्टामध्ये उभी राहील, जानकीची आई, आणि कोर्टामध्ये आता सगळ्यांच्या समोर सांगेल की मीच तिला किडनॅप केलं होतं आणि शेवटी झाले संपले आणि तुमचे ऐश्वर्या डॅडा आता जेलमध्ये जाणार। आणि हे बघा डॅडा, मला सगळ्यातून कोणी आता काहीच वाचू शकणार नाही, शेवटी मला जेलमध्ये सडावं लागेल। आणि तेवढ्या तिथे कावेरी काकू येतात। कावेरी काकू आता हे सर्व ऐकून ऐश्वर्याला उत्तर देतात, अगं ऐश्वर्या ते तर होणारच होते। रागाने कावेरीकडे पाहते तर कावेरी म्हणते की अगं तू तर आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकून वागते, मग दुसरं काय होणार तुझ्यासोबत। तेव्हा आता सयाजी रागाने म्हणतो की माझ्या पावलावर पाऊल ठेवून वागते ना ती, म्हणूनच ती सगळ्यांना पुरून उरलेली आहे। तर तुमच्यासारखी जर भित्र्या सशावानी बिळात घुसून जर ती बसली असती तर तिचं मात्र काहीही चाललं नसते। तेव्हा आता कावेरी आता सयाजीला सुद्धा घाबरत नाही आणि म्हणते की काय म्हणालात तुम्ही की भित्र्या सशासारखी मी बिळात बसते आणि मी अशी का राहते याचा तुम्ही कधी विचार केलास का। त्यावर आता सयाजी रागाने कावेरीला म्हणतो की जास्तच तोंड तुमचं सुटलेलं आहे, तर वेळीच आवर घाला, नाहीतर तुमची जीभ आसडून मी तुमच्या हातात देईल। त्यावर आता वैतागून ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो बास करा, कुणाशी तुम्ही वाद घालतात, तिच्याशी, अहो ही तर कायम रणदिव्यांची वकिली करत असते, आणि हे बघा हे सगळं काही सोडून द्या, आता याचा विचार करा की ह्या सगळ्यामधून मी बाहेर कशी पडेल, मी जेलमध्ये नाही जाणार, यासाठी काहीतरी करा। आणि हे बघा डॅडा, मी तुम्हाला सांगते की मला जेलमध्ये नाही जायचं। तेव्हा सयाजी आता ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ तू काळजी करू नकोस, हा डॅडा आहे तुझा, आत्ताच त्या धर्माधिकाऱ्याला फोन लावतो, नक्की काही ना काही त्यातून तो मार्ग काढेल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मार्ग तर काढावाच लागेल। त्यानंतर आता इकडे लताबाई देवघरात येते, देवाला हात जोडते, देवाचे आभार मानते आणि म्हणते की देवा तुझ्यामुळे आज मला पुन्हा नवीन आयुष्य मिळालं, तुझे आभार किती मानू तेच मला नाही कळत, देवा तू काय माझ्या अशीच पाठीशी राहा। आणि हे बघ देवा माझ्या जानकीच्या पदरात सगळं काही सुख टाक। आणि तेवढ्यात तेथे देवघरात आता पदर सावरत जानकी येते। जानकी देवाला नमस्कार करून आईला विचारते की आई अगं काय काय मागतेस तू देवाला नमस्कार करून माझ्यासाठी। आई नावाचं जे छप्पर आहे तर ते देवाने माझ्याकडून काढून घेतलं होतं, परंतु ते काढून घेतलं नाही हेच माझ्यासाठी खूप काही आहे, आज मला माझी आई मिळाली त्यातच मला खूप असा आनंद आहे। आणि हे बघ आई आता मात्र मला आणखीन काही नको। तेव्हा लताबाई खुश होत म्हणते की अगं पण एक आई म्हणून मी माझ्या लेकीसाठी देवाकडे मागणं मागू शकते। त्यावर आता जानकी खुश होत म्हणते की हो आई तू मागू शकते, पण जरा हक्काने मला भूक लागली असं सुद्धा तू लेकीकडे म्हणू शकते। आई हे बघ अगं सकाळपासून तू काही खाल्लेले नाही, केव्हाची तू इथे बसलेली आहे, चल बरं तू, म्हणून जानकी आता लताबाईच्या हाताला धरते आणि डायनिंग
डायनिंग टेबलवर तिला घेऊन येते आणि म्हणते की आई तू बस बरं, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. जानकी पदर सावरून जायलाच निघते, परंतु लताबाई तिचा हात धरते आणि म्हणते की थांब बाळा, अगं थांब, अगं तू मला भेटली यातच माझं सगळं काही भरून पावलं. तेव्हा आता जानकी खुश होत पुन्हा आपल्या आईला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अगं तू मला भेटल्यापासून सगळं काही जग जिंकल्यासारखं मला वाटतं, त्यामुळे आई मला आता काहीच नको. आई मी तुला किती शोधलं, एक क्षण मला असं वाटलं की तू माझ्यापासून कायमची दूर गेली म्हणून, परंतु आई नाही, देव मात्र आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे तो कधीच आपल्या बरोबर चुकीचं नाही वागणार. आणि बघ ना आई, माझं मन मला सांगत होतं आणि शेवटी आई तुम्हाला भेटलीस ग. तेव्हा आता लताबाईच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. आता लताबाई अगदी तोंड भरून म्हणतात की खूप दिवसानंतर माझी जानकी मला अगदी सुखरूप भेटली. अगं जानकी, मागच्या जन्मात मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून अगं जानकी तू माझ्या पोटी जन्म घेतला. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, अगं मीच काहीतरी पुण्य केलं असेल कारण मला तुझ्यासारखी आई मिळाली. तेव्हा आता जानकी आणि लताबाई पुन्हा एकमेकींना कडकडून मिठी मारतात आणि खूप खुश होतात. जानकी म्हणते की अगं आई, तुझ्या पोटाला सुद्धा आता भूक लागली असेल, त्याचं सुद्धा मला काहीतरी बघावं लागेल, थांब ना अगं मी काहीतरी घेऊन येते. तेव्हा लताबाई पुन्हा जानकीचा हात धरते आणि नाही नको असं म्हणते. अगं बाद झालं आता, चल खरं तर मी निघायला हवं. अगं हे बघ, मुलीच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं. अगं जानकी, मी येथे या घरात राहिले, सासू म्हणून तुला खूप त्रास दिला. लताबाईचे डोळे आता पश्चातापाने भरून येतात आणि यापेक्षा वाईट काय असू शकतं. तेव्हा आता लताबाई पुन्हा म्हणते की जानकी तू मला सोडून आणलंस आणि ती ऐश्वर्या येथून कायमची गेली, हे जेव्हा मला कळाले तेव्हा मला खूप बरं वाटलं आणि चल आता मी निघते, मला जाऊन दे. तेव्हा आता जानकी रडते. जानकी डोळ्यात पाणी आणत म्हणते की आई नाही, तू अशी कशी जाशील आणि मी तुला कशी जाऊन देईल बरं. तेव्हा आता ऋषिकेश आणि सुमित्रा तेथे येतात. ऋषिकेश म्हणतो की तुम्ही कुठेही जायचं नाही, तर सुमित्रा म्हणते की आम्ही तुम्हाला जाऊनच देणार नाही. तेव्हा लताबाई म्हणते की अहो नाही, तसे नाही, मी येथे नाही राहू शकत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघा लताबाई, जसे आई आणि नाना माझ्यासाठी आहेत मग तसेच तुम्ही माझ्यासाठी आहात, मग तुम्ही सुद्धा आता येथेच राहायचं. तेव्हा आता लताबाई म्हणते की नाही हो, मी येथे नाही राहू शकत, माझ्या मुलीचं सासर आहे. तर ऋषिकेश म्हणतो की मग त्यात काय झाले, हे बघा माझे आई बाबा माझ्यासोबत राहतात, मग जानकीची आई तिच्यासोबत का राहू शकत नाही. आणि हे बघा जानकी तुमची एकुलती एक मुलगी आहे, तुमचा एकमेव आधार आहे ती, त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही. आणि हे बघा आता दिवाळी सुद्धा येते, हो की नाही आई. तर सुमित्रा म्हणते की हो हो, तुम्ही आता आमच्या बरोबर दिवाळी साजरी करायची, हो की नाही ऋषिकेश. तर आता ऋषिकेश म्हणतो की हो अगदी बरोबर. तेव्हा आता जानकी सुद्धा आईला म्हणते की हे बघ आई, अगं सगळेजण तुला किती प्रेमाने थांबवतात, तुला थांबण्याचा आग्रह करतात, मग थांब ना ग. आणि तेवढ्यात ओवी धावतच येते. आता सुमित्रा आणि लताबाई दोघीही एका आवाजात काय ग बाळा असं म्हणतात. आता दोघींना सुद्धा खूप हसू येतं, दोघेही तोंडाला हात लावतात. ओवी धावतच येते. ओवी म्हणते की अरे बापरे, दोन्ही आजीने एकत्र हाक दिली. तर सुमित्रा विचारते की मला सांग बरं, तुला कुठली आजी हवी आहे, सुमित्रा आजी की ही लता आजी. तेव्हा ओवी आता विचार करते. जानकी विचारते की काय अगं, विचार करण्यासाठी इतका वेळ. तेव्हा आता ओवी खुशत म्हणते की मला दोन्ही सुद्धा आज्या हव्या आहेत. तेव्हा आता सर्वांना खूप असे हसायला येतं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बघितलंस का कशी लबड आहे. लताबाई म्हणते की हो ना. ओवी आता खुशून सुमित्रा आजीला म्हणते की आजी, या वेळेला मात्र दिवाळीला खूप अशी मजा येणार आहे. तर तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बाई मज्जा, आणि का ग. तेव्हा ओवी आता खुशून म्हणते की कारण मला माझ्या दोन्ही आजीकडून 2-2 असे गिफ्ट मिळणार आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बघितलंस का. तर सुमित्रा खुशून म्हणते की हो, लबाड कुठली ओवी. तेव्हा लताबाई आता ओवीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते. सगळ्यांना आता ओवी खूप खुश करते. आज इतक्या दिवसातून रणदेवे कुटुंब आणि जानकीच्या चेहऱ्यावर इतका मोठा आनंद असतो. त्यानंतर आता सकाळ होते तर सौमित्र रूम मध्ये असतो. तो अवंतिकाला घडलेला सर्व प्रकार सांगतो. हे ऐकून अवंतिका शॉक होते. अवंतिका म्हणते की सौमी काय बोलतोस, म्हणजे त्यांनी तुझ्या हातामध्ये गन देऊन तुला तिथे बसवलं होतं, अगदी मास्कमॅनच्या वेशामध्ये. सौमित्र म्हणतो की हो अवंतिका, ते पण बेशुद्ध अवस्थेत. त्यांनी मला मास्कमॅनचे कपडे सुद्धा घातले होते. ते ऐकून आता अवंतिका आणखीन शॉक होते आणि का घातले होते असे विचारते. तर आता सौमित्र सांगतो की हे बघ, त्या मास्कमॅनने मला मारण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग करून ठेवले होते. ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी मला मास्कमॅनच्या ते कपड्यामध्ये ओळखलं. तेव्हा आता अवंतिका म्हणते की म्हणजे दादा आणि बहिणीला तूच मास्कमॅन वाटला असेल. सौमित्र म्हणतो की हे एक्झॅक्टली. आणि ऋषिकेश
दादा मला गोळी सुद्धा मारणार होता। तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी अरे तू हे काय बोलतोस। आता अवंतिकाला जबर शॉक बसलेला असतो। सौमित्र पुढे म्हणतो की हे बघ अगं जानकी बहिणीमुळे माझा जीव वाचला। तेव्हा अवंतिकाला खूप टेन्शन येते। अवंतिका म्हणते की अरे सौमी तू काय बोलतोस, खरंच मला काही कळत नाही, अरे नीट सांग की मला काय झालं। तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की हे बघ मी तुला नीट सांगतो ऐकून घे। अगं दादा मला चुकून गोळी मारणार होता, परंतु तितक्यात माझ्या पायात जे काही शूज होते, जे शूज तुम्हाला अगदी गिफ्ट म्हणून दिले होते आणि जानकी बहिणीने ते पाहिले तेव्हा तिने ते शूज आहे तर ते ओळखले आणि मुळात म्हणजे तिच्या ते शूज लक्षात तर होते। तेव्हा मात्र ऋषिकेश माझ्यावर गन धरत धावून आला आणि मायेला सोड असे म्हणत होता। तेव्हा तेथे जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व सौमित्र आता अवंतिकाला सांगतो। अवंतिका आता हे सर्व ऐकून आणखीन शॉक होते। तिने मात्र जानकीने वहिनीने दादाचा हात ढकलला आणि ती गोळी सुटली मात्र आणि शेवटी माझा जीव वाचला। तेव्हा आता अवंतिका देवाचे आभार मानते। सौमित्र अवंतिकाला जवळ घेतो आणि म्हणतो की एका अर्थी तुझ्यामुळे माझा जीव वाचला, तुला माहिती आहे का अवंतिका का। तेव्हा आता लगेच अवंतिका विचारते की का, तर सौमित्र म्हणतो की कारण ते शूज तुम्हाला गिफ्ट दिले होते। तेव्हा आता अवंतिकाला त्या क्षणाची आठवण होते, कारण जो काही आवडता कलर आहे सौमित्रचा तर शूजचा कलर सुद्धा तेच घेऊन आलेली असते आणि सौमित्रला खुश केलेलं असतं। सौमित्र म्हणतो की त्यामुळेच माझा जीव वाचला, नाहीतर आज माझी विकेट होती। तेव्हा अवंतिका म्हणते की सौमित्र अरे काय बोलतोस, मूर्खासारखं बोलू नकोस, वाटेल ते बोलतो। अवंतिकाचे डोळे भरून येतात। अवंतिका खूप रडतच आता सौमित्रला घट्ट अशी मिठी मारते आणि खूप रडते। अवंतिका रडतच म्हणते की सौमी अरे तुला जर काही झाले असते तर मग, आणि खरंच मला हे ऐकूनच धडधड होते, जर जानकी बहिणीने तुझे जे शूज ओळखले नसते तर काय झालं असतं आणि चुकून जरी दादाने तुला गोळी मारली असती। तेव्हा आता अवंतिका खूप शॉक होते। सौमित्र म्हणतो की हे बघ अवी अगं शांत हो, मला काही झालेले नाही आणि जे झालं नाही ना त्याचा उगाच विचार करत बसू नकोस। आय एम ओके, आय एम ऑल राईट। आणि हे बघ मला सांग बरं मला कसं काय झालं असतं, कारण माझ्या बायकोने जे काही दिलेलं गुड लक माझ्यासोबत होतं आणि हे बघ आता मात्र तुला झेलावं लागेल। तर अवंतिका म्हणते की थँक्स, खरंच तू सुखरूप आहे आणि परत घरीच आला, पण आता मात्र आपण त्या ऐश्वर्याला सोडायचं नाही। बाद झालं, किती लिमिट्स क्रॉस करणार आहे ती मुलगी। अरे तिने तर आज तुला मारायचा प्रयत्न केला होता आणि उद्या कोर्टामध्ये तिचं पितळ मात्र आपण उघडं फाडायचं। आणि सौमित्र तू असा लढ की तिला पळवाटच सापडली नाही पाहिजे, तिच्या सगळ्या वाईट कर्माची शिक्षा तुला उद्या मिळायलाच पाहिजे। आपल्याकडे सर्वात बेस्ट म्हणजे एक खूप मोठा पुरावा आहे आणि त्या म्हणजे लता काकू, जानकी बहिणींची आई, आणि तेवढंच आपल्याला जिंकण्यासाठी पुरेसं आहे। तर तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं पुरेसं म्हणजे अगं जानकी बहिणीवर लता काकूंना मारण्याचा आरोप होता, तर उद्या जर लता काकू स्वतः कोर्टात आल्या तर सगळं काही प्रश्नच मिटणार आहे। तेव्हा सौमित्र खूप खुश होतो आणि अवंतिकाला सुद्धा तो खूप समजावतो। तेव्हा इकडे ऐश्वर्या तर खूप टेन्शन मध्ये येते आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो। तर चला तर पुढील भागामध्ये जो काही मास्कमॅन आहे तर तो भलताच आहे असे माया ही जानकीला सांगत असते आणि तो मात्र काहीतरी नक्कीच आता प्रयत्न करत राहणार। तेव्हा मास्कमॅन अगदी खिडकीतून येतो आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकत असतो। माया सांगत असते की हे बघा जानकी बहिणी, जे काही तो तुमच्या आईला त्रास देत होता तर तो तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सर्व करत होता, लता काकूंना नाही। त्यानंतर ऐश्वर्या इकडे आता कोर्टामध्ये जात असते। तर आता जो मास्कमॅन आहे तर तो ऐश्वर्याच्या गाडीला गाडी आडवी घालतो आणि शेवटी ऐश्वर्याची गाडी थांबवतो। ऐश्वर्या खाली उतरते आणि म्हणते की काय मूर्खपणा आहे, बघून तुला गाडी चालवता येत नाही का। ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरते। तेव्हा मास्कमॅन सुद्धा गाडीच्या खाली उतरून ऐश्वर्या समोर उभा राहतो। त्यानंतर आता इकडे ॲडव्होकेट जो काही हा निंबाळकर आहे तर तो म्हणतो की चला तर आता मात्र कोर्टामध्ये मी लताबाईची विकेट कशी पाडतो। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।